जय श्रीराम मित्रांनो, आज मी रामनवमी निमित्त स्पेशल खमंग ढोकळा बनवणार आहे आणि मी तुमचं फूड अँड ट्रॅव्हल बाय अमित या चॅनलवरती स्वागत करते। खमंग ढोकळ्यासाठी लागणारं साहित्य आता आपण बघूया। सर्वप्रथम मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्याला आपण थोडंसं चाळून घेणार आहोत। 1 वाटी बेसन घेतल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला लागणार आहे हळद, खाण्याचा सोडा आणि तेल लागणार आहे, मीठ लागणार आहे आणि हे गोड साखर आहे बारीक करून घेतलेली, हे कढीपत्ता आहे, हे लिंबाचा रस आहे आणि हे मोहरी आहे आणि हे साखर आहे, पूर्ण अख्खी साखर आहे। आता यामध्ये मी टाकणार आहे सर्वप्रथम हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चम्मच घेतलेला आहे, थोडासा कमी जास्त घेऊ शकता तुम्ही। आणि यानंतर टाकलेला आहे मीठ 1 चम्मच आणि हे गोड बारीक केलेली पिठी साखर आहे, पिठी साखर टाकलेली आहे 2 चम्मच आणि यामध्ये घेतलेला आहे 2 चम्मच लिंबाचा रस, हे टाकून घेऊ आपण। आणि नंतर हळद चिमूटभर टाकून घेऊया, कारण की हळदीने रंग चांगला येतो। आणि यानंतर आपण टाकून घेऊया 2 चम्मच तेल टाकल्याच्या नंतर ना या ढोकळ्याला अतिशय चांगला असा हे येतो आणि तो अडकत नाही खाताना नरड्याला, त्यामुळे। आणि आता टाकून घेऊया 2 चिमूट खाण्याचा सोडा गोडा आणि पाणी टाकून आता आपण याला फिरून घेऊया। ढोकळ्यामध्ये पाणी टाकल्याच्या नंतर एकाच साईडने याला फिरून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे याला फिरवल्याच्या नंतर कन्सिस्टन्सी चांगल्या प्रकारे आली पाहिजे, जास्त पातळही झालं नाही पाहिजे आणि घट्टही झालेलं नाही पाहिजे। एकाच डायरेक्शनमध्ये फिरवल्याच्या नंतर याची कन्सिस्टन्सी अशी झालेली पाहिजे, एकदम पातळ नाही आणि हे पण नाही। आणि याला 5 मिनटं आता रेस्ट करायचं आहे, तर 5 मिनटासाठी आपण यांना झाकून ठेवू। हे आपलं बेसनचं बॅटर आता रेडी झालेलं आहे। आता याला आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये काढून घेऊ। काढण्याच्या अगोदर आपण या पातेल्याला पूर्ण तेल लावून घेऊ, असं पूर्ण साईडनं तेल लावून घ्यायचं आहे। आणि तेल लावल्याच्या नंतर हे बॅटरनं याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आणि मी पातेला अगोदरच चुलीवरती पाणी गरम करून ठेवलेलं आहे। आता यामध्ये हे बॅटरला आपण ठेवून घेऊ। उकळी आलेलं पाणी आहे आणि या बॅटरवरती आता आपण 20 मिनिटासाठी झाकून ठेवू। आता ढोकळ्याचं बॅटर आपलं रेडी झालेलं आहे आणि या ढोकळ्याच्या बॅटरला आता आपण काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी 5 मिनिटं ठेवूया। आणि तोपर्यंत आपण ढोकळ्यासाठी लागणारे पाणी तयार करून घेऊया। आता यामध्ये आपण तेल टाकून घेऊया 2 चमचे। तेलाला गरम झाल्याच्या नंतर आपण यामध्ये मोहरी टाकून घेऊया, तेलाला थोडंसं गरम होऊ देऊया। आता यामध्ये आपण मोहरी टाकून घेऊया, मोहरी थोडे जास्त टाकाव्या कारण की ढोकळ्यामध्ये ते छान वाटते। आणि मी 4 मिरच्या काप करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा टाकत आहे। आणि कढीपत्ता टाकूया। कढीपत्ता टाकल्याच्या नंतर ना आता फोडणीमध्ये आपण 1 ग्लासभर पाणी टाकून घेऊया। कधीही तेलाची फोडणी करायची नाही ढोकळ्यावरती टाकताना, पाण्याला आता चांगले आपण उकळी येऊन देऊया। आता हा आपला खमंग स्पेशल ढोकळा रेडी झालेला आहे आणि यावरती आता आपण हे पाणी टाकून घेऊया। अतिशय सुंदर असा हा ढोकळा इथे झालेला आहे।
हा खमंग ढोकळा जर तुम्हाला आवडला असेल तर मला हा कसा वाटला ते कमेंट करून सांगा. लाईक करा, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन बटन जरूर दाबा. आणि जय श्रीराम आणि धन्यवाद.